टाळ्या घेतल्या, मतं घेतली आणि आता केले ना हो हातवर. मित्र हो, नमस्कार. महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलं आणि पलट्यावर पलट्या मारू लागलं. अहो, पलटी मारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे यांच्यामध्ये, महायुतीच्या नेत्यामध्येच. महायुतीचे नेते धडधडीत खोटं बोलत आहेत आणि जनतेच्या डोळ्यात नुसती धूळफेक करीत आहेत. आता बघा, त्यांनी कितीही डोळ्यात धूळ फेकली तरी जनतेला सगळं काही अगदी सुस्पष्ट दिसत आहे आणि नेमकी ही सुद्धा या महायुतीच्या अडचणीचं ठरू लागलं आहे. बघा, मागच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे दुसऱ्यांदा आपण आता काही निवडून येणार नाही, आपली सत्ता काही येणार नाही हे जेव्हा दिसलं ना, तेव्हा महायुतीच्या नेत्यांनी सरकार पैशाची अगदी उधळपट्टी सुरू केली. अशक्य असलेल्या अवाजवी घोषणा सुरू केल्या. अहो बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तसा वाटतो तेवढा सोपा विषय नव्हता, पण तरी सुद्धा त्यांनी तीही घोषणा केली, आश्वासनं दिली. निवडणूक होताच कर्जमाफी करू म्हणजे तसा निर्णय झालेलाच आहे, आता फक्त निवडणूक बाकी आहे असं सुद्धा सांगितलं गेलं. हो, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तर यात भलतेच आघाडीवर होते, आघाडीवर. टाळ्या घेतल्या, मतं घेतली आणि आता केले ना हो हातवर. काय तर म्हणे पैशाचं सोंग करता येत नाही. हा, मग निवडणुकीच्या आधी हे पैशाचं सोंग करता येत नाही हे माहिती नव्हतं का? मग का केलं हे सोंग? सोंग नव्हे व खरं तर ते ढोंग होतं. फसवा फसवीचा एक धम्माल नाट्यप्रयोग. लाडकी बहीण योजनेबाबत देखील तसंच काही करण्यात आलं. 1,500 ऐवजी 2100 देऊ असं सांगितलं होतं की नाही? आता लाडक्या बहिणी म्हणतात, अहो मग द्या ना आमचे ते 2100 रुपये. अहो 2100 सोडा, ही रक्कम सुद्धा कमी कमी व्हायला लागली आणि यांनी मात्र टोलवा टोळीचा खेळ सुरू ठेवला. आता हे म्हणतात 2100 रुपये द्यायला आम्ही नाही कुठं म्हणतोय, देणार तर आहोतच. देतो म्हटलं होतं, पण कधी देतो हे कुठं सांगितलं होतं? अजित पवार तर म्हणाले आर्थिक बजेट पाहून निर्णय घेऊ. म्हणजे कसे आहेत बघा हे सगळे शब्दांचे खेळ. अहो, यापेक्षा सुद्धा सॉलिड पलटी मारली बघा ते अजित पवारांच्या एका मंत्र्यांनी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नव्हतं. लाडक्या बहिणींना 1500 रुपये पुरेसे आहेत आणि त्या खुश आहेत. आता बघा, कुणी सांगितलं हो यांना त्या खुश आहेत? त्यांचेच नेते अजित पवार म्हणतात आम्ही 2100 रुपये देऊ म्हटलेलं आहे आणि ते देणारही आहोत. पण त्यांच्या या मंत्र्यांनी आता मात्र भलतीच पलटी मारली ना हो. मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसली की सारी जनता यांना मूर्ख वाटते की काय? अहो ठीक आहे, राजकारणामध्ये खोटं बोललं जातं, पलट्या मारतात, पण त्याला काहीतरी मर्यादा असायला हवेत की नको? धडधडीत खोटं बोलताना यांना काहीच कसं वाटलं नाही हो. मित्रांनो, महायुतीचे नेते खोटारडे आहेत असा जो नेहमी आरोप त्यांच्यावर होत असतो, त्याच्याशी तुम्ही सहमत आहेत का? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.